इथून साधारण बेळगाव 120 किलोमीटर अंतरावरती आहे गुगल मॅप. महाराष्ट्राच्या बाहेर इथं MH23 भेटल्यावरती इतकं भारी वाटतंय. आत्तापर्यंतची टोटल रनिंग झाली 305 सॉन चाललं यार. पूर्ण डोंगरच फोडलं आहे. एंट्री झालेली आहे बेळगावमध्ये. छत्रपती श्री शिवाजी महाराज. मी तुमचं फेरास्ता रंजित स्वागत करतो तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, कोल्हापूर एक्सप्लोअर करून झालं आणि पुढे निघलो आपण. कोल्हापूरपासून निघू वाटत नव्हतं कारण कोल्हापूरमध्ये 2021पासून एकदम जीव लागलेला आहे. प्रशांतबरोबर कोल्हापूरमध्येच होतो मी, पण आता निघायला लागतो आहे कारण पुढं पण जायचं आहे आता. तर कोल्हापूर सोडून आपलं पुढचा स्टॉप असणार आहे बेळगाव. बेळगावमध्ये 4-5 ठिकाणं आणि स्ट्रीट फूड जे आहे ते पण एक्सप्लोअर करणार आहोत आपण. आता साधारण इथून बेळगाव इथून साधारण बेळगाव 120 किलोमीटर अंतरावरती आहे. गुगल मॅपवरती तर 3 तास दाखवतं आहे. आता वाजला आहे 1:20. साधारण 4-4:15पर्यंत बेळगाव गाठू. त्यानंतर जोगेश्वरी मिसळ, पुण्याची खासियत जोगेश्वरी मिसळ महाराष्ट्राच्या बाहेर आय थिंक तिथंच भेटते फक्त, ती एक्सप्लोअर करूया. त्यानंतर मिलिटरी महादेव मंदिर किंवा मग अजून थोडे जे काही प्लेसेस आहेत ते प्लेसेस फिरूया. तर चला सुरुवात करूया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि शंभू महादेव या सर्वांच्या नावाने हा नवीन ब्लॉग स्टार्ट करूया. महाराष्ट्राच्या बाहेर आता लँग्वेज बॅरियर वगैरे कसं असणार आहे ते पण आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहे. बेळगावमध्ये पर्टिक्युलरली काय जाणवणार नाही, पण जसं जसं आपण साऊथला जास्त पुढे जाऊ तसं हिंदी पण बोलणं कमी होत जाईल. बऱ्याच ठिकाणी इंग्लिश वापरायला लागेल आणि हिंदी वगैरे कसा प्रतिसाद भेटतं हिंदीला ते पण पाहूया आपण. घोडा काय चालतं यार खतरनाक म्हणणं भैया, मजा येते यार. पण महाराष्ट्राच्या बाहेर इथं MH23 भेटल्यावरती इतकं भारी वाटतंय. विचार करा, ज्यावेळेस केरळ, कन्याकुमारी त्या साईडला महाराष्ट्र MH वाले भेटल्यावर कसलं भारी वाटेल. तसं आहे तर पूर्ण इंडियाच आपला, अख्खं भारतच आपलं आहे. पण ही पर्टिक्युलरली खूप छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रात असता. त्यावेळेस तुमच्या जिल्ह्याची गाडी बाहेरच्या जिल्ह्यात कुठं दिसली तरी छान वाटतं. जसं की आता बीडची गाडी कोल्हापूरमध्ये दिसल्यावर छान वाटतं. तसंच महाराष्ट्राची गाडी आउट ऑफ महाराष्ट्र एकदम केरळ, तमिळनाडू वगैरे त्या साईडला दिसल्यावर भारी वाटेल. एकदम फील होतं यार, ते कनेक्शन जे असतं ते. वाव, सुपर निघते यार, सुपर एकदम ज़बरदस्त. कधी 80-90 एकदम थोडेसे ॲक्सेलरेट केलं तरी पण 80-90 वरती चढते. याला फक्त हायवे तसं पाहिजे यार. इथं आता काय आहे, कागल 8 किलोमीटर, बेळगाव 101 किलोमीटर, बँगलोर 603. याचीच खंत आहे यार, आपल्या विराटच्या बँगलोरला जाणं होणार नाही यार. RCB तर जान आहे आपली, बँगलोरला जाणं होणार नाही. तालाच्या चेन्नईमध्ये एंट्री मारू आपण, हैदराबादला पण जाऊया. पण अफसोस बँगलोर नेक्स्ट टाईम, ज्यावेळेस विराटची मॅच असेल त्यावेळेस बँगलोर नक्की जाऊया यार. स्पेशली चेन्नई वर्सेस RCB जर असली तर त्यावेळेस नक्कीच जाऊया. आत्तापर्यंतची टोटल रनिंग झाली 305. सॉरी यार, मीटर रिसेट करायचं राहिलं डे टूचं. यामध्ये ट्रिप तुम्हाला दिसत आहेत का नाही माहीत नाही, पण ट्रिप टू 0वरती लावली जेणेकरून कोल्हापूर ते बेळगावमधले अंतर. आणि आत्तापर्यंतचं टोटल ट्रिप ओनरती आहे. टोटल अंतर किती कवर करतो आहे आपण ते टोटल अंतर ट्रिप ओनरती हे होईल, दाखवेल. आज दुसरा दिवस आहे आणि आत्तापर्यंत टोटल आपलं 306 किलोमीटर कवर झालेलं आहे. मित्रांनो, कागल आलेलं आहे आणि आपण बॉर्डरवरती पण आलो आहे, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर.
पूर्णपणे साईडला पाहू शकता चेकिंग ट्रॅक्स आहेत, म्हणजे ज्या मोठाले कंटेनर्स वगैरे आहेत ते रोडवर ते चेक करू शकत नाहीत, त्यामुळं साईडला चेकिंग ट्रॅक्स बनवलेले आहेत. हे पाहू शकता, आतमध्ये घेऊन जायचे, पूर्ण ट्रॅक्सवरती हे करायचं, चेकिंग करायची आणि नंतर बाहेर सोडल्या जातात गाड्या परत बॉर्डर क्रॉस. बेळगाव 91 किलोमीटर, निपाणी 19 किलोमीटर आणि बँगलोर 593 किलोमीटर. चेकपोस्ट, हां स्मॉल छोटंसं चेकपोस्ट. हे पाहू शकता पोलीस लोक पूर्णपणे जेवण चालू दिसते. या सगळ्या टोल नाक्याच्या लेन आहेत, म्हणजे चेकिंग लेन. लॉंग व्हेकल, ऑल व्हेकल्स. जबरदस्त ब्रिजचं काम चाललं आहे यार, पूर्ण डोंगरच फोडलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर असे कामं प्रोजेक्ट खूप छान चाललेले आहेत. महाराष्ट्रामध्येच रोडची वगैरे हालत खराब आहे, आता सध्या चालू झाले चांगले, पण इकडं जे काही कामं चालू आहेत ना, हे झालं म्हणजे गुजरातमध्ये पण झालं, मध्य प्रदेशमध्ये पण कामं चालू आहेत उज्जैनला जाताना. ते जे रोड आहेत ना, आणि साऊथचे रोडसुद्धा आता जबरदस्त भेटणार आहेत. महाराष्ट्रातच पर्टिक्युलर थोडेफार हायवे सोडले तर रोडची हालत खूप खराब आहे असं पण म्हणता येईल. हाय हायवे बघा यार, काय हायवे काम चालू आहे. हा ज्यावेळेस महाराष्ट्रात होता त्यावेळेस छोटा होता, आता ज्यावेळेस कर्नाटकमध्ये एंट्री मारली याची साईज सुद्धा वाढली. हुबळी, चित्रदुर्ग, बँगळुरू, चित्रदुर्ग. चहा तर असायला पाहिजे यार इथं. हां चहाचं स्टॉल आहे, चहाचं स्टॉल तर आहे. पाठीचे फार लागले ते यार पूर्ण. तर डिस्टन्स अजून बेळगाव राहिले 30 किलोमीटर. आपण जवळ 80 किलोमीटर 90 किलोमीटर कवर केलेलं आहे. 90 किलोमीटर किती 1ला निघलं तर बरोबर, म्हणजे 2 तासामध्येच 90 किलोमीटर कवर झालेलं आहे. तरी पण रोड खराब होता म्हणून जरा डिस्टन्स वेळ लागतो आहे थोडा. अजून 30 किलोमीटर म्हणजे साधारण अर्धा तास किंवा 40 मिनिट, म्हणजे 30 ते 40 मिनिट जातील. थोडं फ्रेश होऊ पडू, त्यानंतर मिसळ खायला जाऊया. कुठेतरी पुढे मोठे एक तळ्या टाईप दाखवतं यार, लेक. काय आहे नेमकं, म्हणजे मॅपवर तुम्हाला हे मॅपवर दिसतंय का नाही मग कॅमेऱ्यामध्ये काही माहीत नाही, पण एकदम मोठा तळं टाईप आहे आणि ब्रिज पण आहे. तर चला पाहूया काय आहे नेमकं. भरपूर असं पाणी सध्या तरी असंच म्हणायला लागेल. इकडं पण म्हणजे खूप मोठं आहे रे, ब्रिज टाईप आहे.
आणि पाणी कमी, बाकीच्या झाडांवरून समजतं की पाण्याची लेवल कमी झाली. पावसाळ्यामध्ये पाण्याची लेवल अजून जास्त असणार. कोणती? घटप्रभा रिव्हर आहे का? मॅपमध्ये दाखवतोय घटप्रभा रिव्हर ब्रिज. बापरे, नदी पण एवढी आहे इथं. गोदावरी सगळ्यापेक्षा खतरनाक आहे रे. ब्रिजचं काम पण चांगलं चाललेलं आहे एकदम. मला तर सुरुवातीला वाटलं मॅपमध्ये असं दाखवतं की एकदम तळ्या टाईप आहे या साईडने. पण नदीचं पात्र खरंच खूप मोठं आहे. तर चला, घटप्रभा क्रॉस झालेली आहे. बेळगाव राहिलं इथून 28 किलोमीटर. 28 किलोमीटर कवर करू. बाकी घोडा जो पळतोय ना यार, खड्डे आले तरी सस्पेन्शन एवढं कडक की काय आपटत नाही, काय नाही. किती पळवा तुम्ही, म्हणजे एकदम स्मूथली चालतोय खड्ड्यांमधून. का केवढा खड्डा असं नाही काय असं. ऑफ रोडिंगला खरंच मजा येणार ज्यावेळेस आपण ऑफ रोडिंग करू. ट्रिप मस्त होतील, मस्त चाललेल्या पण आहेत. पाहूया चान्स भेटेल मे किंवा जूनमध्ये. 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. पहिलं म्हणजे नेपाळ करू शकतो आपण. नेपाळला पण खूप छान फिरण्यासारखं आहे. बाईक राईड वगैरे खूप छान होऊ शकतात. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे लद्दाख करू शकतो आपण. आणि तिसरा ऑप्शन आहे आपले भोले बाबा केदारनाथ. केदारनाथची थोडीशी म्हणजे शॉर्ट ट्रिप आहे, पण ठीक आहे. या 3पैकी आता सुट्टी वगैरे भेटण्यावर या गोष्टींवरती पण डिपेंड राहिलं. जर 8 दिवसांपर्यंत जर सुट्टी भेटली तर 8 दिवसांच्या सुट्टीमध्ये आपण साधारण केदारनाथ वगैरे करू शकतो. पण जास्त मोठी सुट्टी जर भेटली, 15-20 दिवस जर आत्तासारखा गॅप टाकून थोडा चान्स भेटला, तर या चान्समध्ये नक्कीच आपण आहे ना, किती नाही म्हणलं तरी लद्दाख किंवा नेपाळ करू शकतो. अरे बापरे, KSRTC वाल्यांचं काय झालं? घोडे फरार झाले का? टांगा तर पलटी झालेला आहे KSRTCचा. घोडे कुठे गेले? नाही, टांगा पलटी नाही झाला आहे. ॲक्सल तुटला आहे. ॲक्सल तुटल्यामुळे पूर्ण धडकली ती साईडला. तर मित्रांनो, वेलकम टू बेळगाव. एंट्री झालेली आहे बेळगावमध्ये. भारी वाटतं यार इकडं, खूप शांतता आहे. याऐवजी जर मी पुणा वगैरे सिटीसारखं हे केलं असतं ना, एंट्री मारली असती ना, जाम ट्रॅफिक ते लागलं असतं. इथं कुठं मेन सिटीत एंटर झालो आहे मी आणि ट्रॅफिकसुद्धा नाही लागले कुठं. एकदम कमी गाड्या वगैरे एकदम, आणि रोड पण चांगले. तर चला रूमवर जाऊया. रूमवर फ्रेश होतो आणि फ्रेश होऊन नंतर मग एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया. मित्रांनो, बेळगाव एक्सप्लोअर करतोय आणि बेळगाव एक्सप्लोअर करता करता कपिलेश्वर धामला आलोय मी. हे पाहू शकता, इथली एनर्जी म्हणजे भयानक स्फोटक एनर्जी आहे. दिवसभराचा गाडी चालू जेवढा कंटाळा आला होता तो सगळा कंटाळा या उत्साहात गेलाय. प्रत्येक ठिकाणी फक्त हर हर महादेवच्याच घोषणा चालू आहेत. म्हणजे आज काय आहे माहीत नाही. योगायोगाने मी इथं आलोय. आहे की योगायोगच म्हणायला, कारण की इथं पोहोचलोय मी. एकदम यात्रे टाईप काहीतरी आहे
आणि पालखी वगैरे आलेली, बाहेरून कुठून तरी आणलेली लांबून, असा म्हणजे आपण जशी ज्योत वगैरे आणतो त्या प्रकारे एकदम पालखी आणलेली. अरे वा, हे आपले आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज. जय शिवराय. पाहिलं ना वातावरण कसं आहे, म्हणजे आज मी विचारलं, विशेष असा दिवस काही नाही, आज फक्त सोमवार आहे आणि प्रत्येक सोमवारी इथं पालखी वगैरे फिरवली जाते आणि वातावरण एकदम असंच असतं. उलट मला तर एक जण म्हटलं की आज कमी गर्दी आहे, यापेक्षाही आज उलट मला एक जण म्हटलं की ही कमी गर्दी आहे, यापेक्षाही जास्त गर्दी असते. तर सोमवारी आलेला हा फायदा झाला. एकदम दिवसभर जे गाडी वगैरे चालून कंटाळा आला होता तो एकदम कमी झाला. एकदम पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वातावरण होतं, मस्त वाटलं. तर चला आता काहीतरी खाऊया आणि जाऊन आराम करू आणि उद्या सकाळी परत बेळगाव एक्सप्लोर करायला स्टार्ट करूया. मित्रांनो, मी आलोय बेळगावमधल्या सगळ्यात फेमस खाऊकट्याला. इथं रोमध्ये तुम्हाला सगळे शॉप भेटतील. तुम्हाला A to Z जे काही खायचं आहे ना, स्ट्रीट फूड टाईप, ते तुम्हाला सगळं भेटेल. आणि विशेष म्हणजे मला इथं काय भेटलं माहिती का, सांगली वडापाव आणि पुणेरी मिसळ सुद्धा. चला ट्राय करू, पाहूया ते सांगली वडापाव किंवा पुणेरी मिसळ आपल्यासारखे टेस्ट आहे का नुसतं नावापुरतं आहे आणि टेस्ट चेंज झालेली आहे. ठीक आहे, हे पाहू शकता, हे अशा प्रकारचे स्टॉल आहेत आणि प्रत्येक स्टॉलला सेम साईज आहे, सेम म्हणजे हे पॅटर्नमध्ये उभे केलेले आहेत. म्हणजे शेवट तिथपर्यंत त्या शेवटच्या टोकापर्यंत सगळे शॉप आहेत. आणि इथं प्रत्येक म्हणजे पुणेरी मिसळ झालं, इथं सांगली वडापाव आहे, मी जोधपुरी काहीतरी पाहिलं होतं, अजून कोल्हापुरी भेळ पण आहे, कोल्हापुरी भेळ. त्याचबरोबर इकडं तुम्हाला मुंबईची पावभाजी सुद्धा भेटेल आणि दिल्लीचे चाट्स जे फेमस आहेत, दिल्ली चाट सुद्धा तुम्हाला इथे भेटून जातील. मित्रांनो, हा फूड कट्टा कसा वाटला ते पण नक्की कळवा. हा उभारला गेलेला आहे आमदार श्री अभय पाटील आहेत, त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आमदार श्री अभय पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता असं म्हटलं जातं आणि आमदार निधीमधून हे सगळं उभं केलेलं आहे. हे टोटल तुम्ही जे पाहताय ना, हे सगळं आमदार निधीमधून उभं केलेलं आहे. ठीक आहे, वड्यात फक्त बाटन. हा, त्यामुळेच मी पाहिलं, म्हणलं ट्राय करून पाहूया आपलं कसं आहे ते.